आपण आता आलो आहोत कविवर्य केशवसूत यांचे जन्मस्थान आणि स्मारक पाहण्यासाठी. आधुनिक मराठी कवितेचे जनक कविवर्य केशवसूत म्हणजेच श्रीकृष्णाचे केशव दामले यांचा जन्म 15 मार्च 1866 साली मालगुंड या गावी झाला. प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळ्यापासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या मालगुंड येथे कोकण मराठी साहित्य परिषदेने कवी केशवसूत यांचं स्मारक उभारलं आहे. या स्मारकाचे उद्घाटन दिनांक 8 मे 1994 रोजी कविवर्य कुसुमाग्रज यांच्या हस्ते झाले. त्यांनी केशवसूत स्मारक म्हणजे मराठी कवितेचे तीर्थक्षेत्र आहे असे म्हणून मालगुंड ही मराठी कवितेची राजधानी आहे असे आपल्या उद्घाटनपर भाषणात गौरवाने म्हटले आहे. 150 वर्षापूर्वीचे कविवर्य केशवसूतांचे हे घर. घराच्या आत शिरल्यावर प्रथम लागते ती पडवी आणि 2 पायऱ्या चढल्या की वरती आहे ती ओटी. आतमध्ये ही प्रशस्त अशी जागा आहे, यालाच माझघर असे म्हणतात. आणि इथेच आहे कविवर्य केशवसूतांची जन्मखोली. घराच्या 4ही बाजूंना पडवी आहे. असे कोकणातले कवी केशवसूतांचे सुंदर असे घर. जन्मघराच्या मागच्या बाजूला काही काव्यशिल्प कोरलेली आहेत आणि अर्थात त्यातली माझी अत्यंत लाडकी कविता एक तुतारी द्या मजा आणोणी. आपण सर्वांनी ही कविता लहानपणी आपल्या पुस्तकात ऐकलीच आहे, वाचली आहे आणि आपल्याला ती पाठही होती. कवी केशवसूतांनी अवघ्या 39 वर्षाच्या आयुष्यात 132 कविता लिहिल्या. अर्थात त्यातल्या बऱ्याचशा कविता त्यावेळच्या समाज मनाला प्रभावित करणाऱ्या होत्या. 100 वर्षापूर्वी कवी केशवसूतांच्या काळात ब्रिटिशांची सत्ता होती. कवी केशवसूत हे बंडखोर कवी होते. त्यांच्या कवितांमधून त्यांनी अन्यायाविरुद्ध, रूढी परंपरांविरुद्ध तळमळीने आवाज उठवला. काव्यशिल्पांच्या मागेच काव्य संपदा हे भव्य आणि सुंदर असं दालन आहे. या दालनामध्ये महाराष्ट्रातील 100 वर्षातील गाजलेल्या कवींचे एकत्रित दालन आपल्याला पाहायला मिळते. इथेच काही प्राचीन त्या काळात वापरल्या जाणाऱ्या वस्तूही जतन करून ठेवलेल्या आहेत, ज्या आपण आता समोर पाहिल्या. अशा या कवी केशवसूतांच्या जन्मस्थानाला भेट देऊन मन अगदी काव्यमय झालं.